नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे अनेकांच्या समजुतींना धक्का देऊ शकतो. आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय विश्लेषण आहे जे 7वा दिवस किंवा ज्याला आपण नंदनवन म्हणतो त्या संकल्पनेचा एक पूर्णपणे वेगळाच अर्थ मांडतं. सर्वसाधारणपणे आपण नंदनवन म्हणजे एक कायमस्वरूपी आनंदी जागा समजतो, नाही का? हो, अगदी. पण या स्रोतांनुसार कदाचित तसं नसेल. अच्छा. बरोबर. या स्रोतांचा आधार तो बायबलमधील काही संदर्भ आहेत आणि त्यातून मांडलेला सिद्धांत हा प्रचलित विचारांपेक्षा खूप वेगळा आहे. आपला उद्देश हा सिद्धांत काय आहे हे तटस्थपणे समजून घेणं आहे. आपण इथे कोणतीही बाजू घेत नाहीये, फक्त या स्रोतांमध्ये काय दडलंय याचा शोध घेणार आहोत. चला, तर मग या गुंतागुंतीच्या पण तितक्याच रंजक विषयाचा सखोल आढावा घेऊया. सुरुवात अगदी मुळापासून करूया. हे स्रोत 7वा दिवस या संकल्पनेबद्दल नक्की काय सांगतात? या विश्लेषणाचा मूळ आधार एक कल्पना आहे की देवासाठी एक दिवस म्हणजे मानवासाठी 1000 वर्ष. ओके, हा संदर्भ महत्वाचा आहे. हो, आणि याच तर्काने 7वा दिवस म्हणजे 7वे सहस्रक म्हणजेच 1000 वर्षांचा एक विशिष्ट कालखंड. या स्रोतांनुसार या 7व्या दिवसाच्या शेवटी बलिदानवेदी किंवा ज्याला हेडीज म्हटलं जातं ती जागा नाहीशी होईल. आणि गंमत म्हणजे या 1000 वर्षांच्या कालावधीसाठी या स्रोतांमध्ये अनेक नावं. हो, तीच तर गंमत आहे. हो ना, म्हणजे ऐकूनच या कल्पनेची व्याप्ती लक्षात येते. उदाहरणार्थ 1000 वर्षांचे राज्य, ज्याला इंग्रजीत मिलेनियल किंगडम म्हणतात. बरोबर. तेच म्हणजे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी. तेच म्हणजे नंदनवन किंवा पॅराडाईस. तिसरे स्वर्ग, 7वे सहस्रक, 7वा दिवस आणि शाब्बात सुद्धा. अगदी. म्हणजे ही सगळी नावं एकाच गोष्टीकडे बोट दाखवत आहेत. ही नावं वेगळी असली तरी त्यामागील संकल्पना एकच आहे. हे एका अशा युगाकडे निर्देश करतात जे सध्याच्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. जणू काय इतिहासाचा एक नवा अध्याय, बरोबर. जो वाचताना एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. हो, त्यातलं वर्णन अगदी काव्यात्मक आहे. असं लिहिलंय की अरण्य आणि निर्जल भूमी आनंदित होतील. वाळवंट उल्हासित होऊन केशर पुष्पासारखे फुलेल. म्हणजे जिथे आज रखरखाट आहे तिथे जीवन फुलेल. ही केवळ नैसर्गिक बदलाची गोष्ट नाही, तर एका संपूर्ण परिवर्तनाची भाषा आहे. आणि केवळ निसर्गातच बदल नाही, तर माणसातही बदल होतील असं काहीसे यात म्हटले, बरोबर? हो, आणि तो भाग तर आणखी महत्वाचा आहे. हे स्रोत सांगतात की त्या काळात आंधळ्यांना दिसायला लागेल, बहिऱ्यांचे कान मोकळे होतील. पांगळा व्यक्ती हरणासारखा उड्या मारेल आणि मुक्याची जीभ गाऊ लागेल. वा. हे शारीरिक आणि आत्मिक पुनरुज्जीवनाचं एक शक्तिशाली प्रतीक आहे. याचा अर्थ दुःख आणि मर्यादांनी भरलेलं मानवी जीवन पूर्णपणे बदलून जाईल. म्हणजे या स्रोतांनुसार जेव्हा येशू परत येईल आणि सैतानाला एका अथांग डोहात बंदिस्त केलं जाईल, तेव्हा ही पृथ्वीच नंदनवन बनेल. मला वाटतं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे 1000 वर्षांच्या राज्यानंतर नंदनवन सुरू होणार नाही, तर ते 1000 वर्षांचे राज्य हेच नंदनवन आहे. अगदी बरोबर. नंदनवन ही काहीतरी नंतर मिळणारी गोष्ट नाही, तर त्या 1000 वर्षांच्या राज्याचाच तो एक अविभाज्य भाग आहे, असं हे विश्लेषण सांगतं. आणि या नवीन जगात किंवा नंदनवनात जीवनाचे झाड असेल, जे चिरंतन जीवनाचे प्रतीक मानले जाते. पण हे नवीन जग नक्की असेल कसं? म्हणजे आपण काहीतरी स्वर्गासारखी पूर्णपणे वेगळी जागा इमॅजिन करतो, पण हे विश्लेषण काय म्हणतं? नाही, इथेच एक वेगळा विचार मांडलाय. या स्रोतानुसार हे जग सध्याच्या जगासारखंच असेल. अच्छा. हो, म्हणजे इथे लोक घरं बांधतील, शेती करतील, त्यांना मुलं-बाळं होतील आणि प्राणीही असतील. ही काहीतरी पूर्णपणे अमूर्त किंवा आपल्या आकलनापलीकडची जागा नाहीये. मग फरक काय आहे? जर सगळं सारखंच असेल, तर त्याला नवीन का म्हणायचं? फरक खूप मोठा आहे. तो फरक बाह्य स्वरूपाचा नाही, तर आंतरिक स्वरूपाचा आहे. तिथे दुःख नसेल. आजच्या जगात जे दुःख, वेदना, संघर्ष आहे ते तिथे नसेल, केवळ आनंद असेल. यशयामधील तेच प्रसिद्ध वर्णन की लँडगा आणि कोकरू एकत्र सरतील. म्हणजे तिथली नैसर्गिक अन्नसाखळीच बदललेली असेल, जिथे हिंसा आणि भय नसेल. अगदी. आत्तापर्यंतचं चित्र खूप सुंदर आहे. नंदनवन, शांतता, दुःख नाही. पण इथेच या स्रोतांमधली सगळ्यात धक्कादायक गोष्ट समोर येते, नाही का? हो, आणि ही गोष्ट या विश्लेषणाला पूर्णपणे वेगळं ठरवते. या स्रोतांनुसार हे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी, हे नंदनवन केवळ 1000 वर्षच टिकेल. काय? हो, त्यानंतर श्वेतसिंहासनाच्या न्यायाच्या वेळी ते सुद्धा नाहीसे होईल. एक मिनिट,
म्हणजे आपण ज्या नंदनवनाबद्दल ऐकतो, जे अंतिम सुख मानलं जातं, ते सुद्धा तात्पुरतं, हां, फक्त 1000 वर्षांसाठी. ही गोष्ट पचायला जरा जड आहे. सर्वसाधारणपणे आपण नंदनवन म्हणजे हॅपीली एव्हर आफ्टर समजतो. बरोबर. आणि म्हणूनच हे विश्लेषण महत्वाचं ठरतं. ते नंदनवनाला एक अंतिम आणि कायमस्वरूपी ठिकाण मानत नाहीत, तर एका विशिष्ट हेतूसाठी निर्माण केलेली एक मर्यादित काळाची व्यवस्था म्हणून पाहतं. म्हणजे ही एक मधली पायरी आहे, शेवटचा मुक्काम नाही. अगदी. ठीक आहे. या तात्पुरत्या नंदनवनाच्या कल्पनेमुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या स्रोतांमध्ये काही गोंधळात टाकणाऱ्या, म्हणजे वरवर पाहता परस्पर विरोधी वाटणाऱ्या मुद्द्यांवरही चर्चा केली आहे. समुद्राचं उदाहरण घेऊया. हो, हा एक मोठा विरोधाभास वाटतो. एका ठिकाणी असं म्हटलं आहे की नवीन पृथ्वीवर समुद्र नसेल, पण दुसऱ्या ठिकाणी श्वेत सिंहासनाच्या न्यायाच्या वेळी असा उल्लेख आहे की समुद्र मृतांना परत देईल. मग जर समुद्रच नसेल, तर तो मृतांना परत कसा देईल, हा प्रश्न येतोच. बरोबर. मग यावर लेखकाचं स्पष्टीकरण काय आहे? कारण हे तर शब्दांचा खेळ वाटू शकतं. लेखकाने यावर स्वतःचा एक दृष्टिकोन मांडला आहे, जो प्रतिकात्मक अर्थावर भर देतो. ओके. त्यांच्या मते न्यायाच्या वेळी उल्लेख केलेला समुद्र हा कदाचित काचेचा समुद्र असू शकतो, ज्याचा उल्लेख बायबलमध्ये इतर ठिकाणी येतो. अच्छा, सी ऑफ ग्लास. हो, पण नवीन पृथ्वीवरून जो समुद्र नाहीसा होईल तो भौतिक समुद्र नसून जग किंवा जागतिक व्यवस्थेचं प्रतीक आहे. म्हणजेच आजची जी पापमय भ्रष्ट जागतिक व्यवस्था आहे, ती व्यवस्था नाहीशी होईल, असा अर्थ ते लावतात. हो, पण हे स्पष्टीकरण म्हणजे शब्दांचा खेळ वाटत नाही का? म्हणजे एका ठिकाणी भौतिक समुद्राबद्दल बोलायचं आणि दुसरीकडे प्रतिकात्मक. हे थोडं सोयीस्कर नाही का? हा प्रश्न नक्कीच येऊ शकतो. पण धर्मशास्त्रीय विश्लेषणात अनेकदा अशा प्रतिकात्मक भाषांचा वापर केला जातो. लेखकाचा मुद्दा असा आहे की बायबलमध्ये समुद्र हा शब्द अनेकदा राष्ट्रांच्या किंवा लोकांच्या गोंधळलेल्या अवस्थेचं प्रतीक म्हणून वापरला गेला आहे. त्यामुळे त्या अर्थाने समुद्र नसणे म्हणजे जगात शांती आणि सुव्यवस्था असणे. ठीक आहे. हा एक दृष्टिकोन आहे. आता दुसरा महत्वाचा प्रश्न, ही नवीन पृथ्वी असेल कुठे? कारण स्रोत सांगतात की पहिली पृथ्वी तर अग्नीने नष्ट होणार आहे. मग ही जागा कोणती? यावर लेखकाने 2 शक्यता वर्तवल्या आहेत. कोणत्या? पहिली शक्यता अशी आहे की पृथ्वीचा नाश म्हणजे प्रत्यक्षात पृथ्वीवरील 2 शक्तींचा नाश. एक लाल श्वापद, जे जागतिक सरकारचं प्रतीक मानलं जातं, आणि दुसरं पृथ्वीवरील श्वापद. या दोघांना अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल. जर हे श्वापद 1000 वर्षांनंतरही जळत असतील, तर याचा अर्थ पहिली पृथ्वीसुद्धा त्या अग्नीत जळत राहील. अच्छा. अशा परिस्थितीत नवीन पृथ्वी ही पूर्णपणे दुसरीकडे एका वेगळ्याच ठिकाणी तयार केली जाईल. आणि दुसरी शक्यता? दुसरी शक्यता ही आहे की हा नाश पृथ्वीचा नसून पृथ्वीवर ताबा मिळवलेल्या पतित देवदूतांचा आहे. ओके. त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल. जर या देवदूतांना शिक्षा होत असेल जे पृथ्वीवर राज्य करत होते, तर मूळ पृथ्वीचीच पुनर्स्थापना केली जाऊ शकते. म्हणजे तिला शुद्ध करून पुन्हा नवीन बनवलं जाऊ शकतं. अगदी. म्हणजे एकतर पूर्णपणे नवीन जागा किंवा याच जागेची डागडुजी. पण या स्रोतांचा किंवा लेखकाचा कल कोणत्या बाजूला अधिक दिसतो? लेखकाने स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात, माझ्या मते पहिल्या पृथ्वीपेक्षा वेगळ्या ठिकाणी नवीन पृथ्वी तयार होईल. म्हणजे त्यांचा कल पहिल्या शक्यतेकडे आहे. पण ते हेही नमूद करतात की हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. हो, बरोबर. आणि जर ही एक पूर्णपणे नवीन जागा असेल, तर तिथे राहणार कोण? म्हणजे या विशेष पण तात्पुरत्या नंदनवनासाठी कोणाची निवड केली जाईल? या स्रोतांनुसार या नवीन जगात प्रवेश मिळण्याचा पहिला हक्क शहीद झालेल्या साक्षीदारांचा आहे. ज्यांनी आपल्या विश्वासासाठी प्राण दिले. हो, त्यांच्यासाठी हे एक बक्षीस असेल. पण केवळ त्यांनाच नाही, तर ज्यांच्या विश्वासाची परीक्षा होणं बाकी आहे त्यांनाही तिथे प्रवेश मिळेल. याचं उत्तम उदाहरण म्हणून वधस्तंभावरील पश्चाताप केलेल्या गुन्हेगाराचा उल्लेख केला जातो. पण त्यांच्या पुनरुत्थानाबद्दल एक मोठी आणि महत्वाची अट आहे, नाही का? कारण तिथेच खरी मेख आहे. बरोबर. हे लोक आध्यात्मिक शरीरात पुनरुत्थित होणार नाहीत, तर आत्मिक शरीरात पुनरुत्थित होतील. हो, हा एक अत्यंत महत्वाचा आणि सूक्ष्म फरक आहे. एक मिनिट. आत्मिक शरीर आणि आध्यात्मिक शरीर यात नेमका काय फरक आहे हे या स्रोतांमध्ये स्पष्ट केलं आहे का? कारण हा मुद्दा या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी वाटतोय. हो, थोडक्यात सांगितलं आहे. आध्यात्मिक शरीर हे पूर्णपणे देवाच्या इच्छेने चालणारं, अमर आणि पाप करू न शकणारं शरीर आहे. म्हणजे ते मोहाच्या पलीकडे गेलेलं आहे. अगदी. याउलट आत्मिक शरीर हे मानवी भावना, इच्छा आणि स्वतंत्र निवड करण्याच्या क्षमतेसह येतं. ते अमर नाही आणि म्हणूनच मोहात पडण्याची,
पाप करण्याची आणि मरण्याची शक्यता त्यात कायम राहते. जरी तिथे 1000 वर्ष शारीरिक वासना नसतील तरी निवड स्वातंत्र्यामुळे चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता उरतेच. अच्छा, म्हणजे हे शरीर परिपूर्ण नाही. आणि इथेच या कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं. 1000 वर्षानंतर काय होतं? 1000 वर्ष सगळं आलबेल आहे मग. या कथेचा शेवट गोड होतो असं आपण समजू शकतो का? नाही, आणि इथेच या स्रोतांमधला सगळ्यात धक्कादायक भाग येतो. 1000 वर्षांच्या शेवटी सैतानाला ज्या अथांगत डोहात बंदिस्त केलं होतं तिथून त्याला सोडलं जाईल. काय? त्याला सोडलं जाईल? पण का? हो. आणि तो थेट नंदनवनात परत येईल. हे कसं शक्य आहे? हो, तो थेट नंदनवनात परत येईल आणि तिथल्या आत्मिक शरीरात असलेल्या लोकांना पुन्हा एकदा मोहात पाडेल. म्हणजे हजारो वर्षांच्या शांती आणि सुव्यवस्थेनंतरही सैतान लोकांना फसवण्यात यशस्वी होईल. हो, हे धक्कादायक आहे, पण या स्रोतांचा तर्क तोच आहे. पण नंदनवनात सैतान कसा काय पोचू शकतो? आपण तर त्याला देवाचं निवासस्थान किंवा त्याच्या जवळची जागा समजतो. यावरूनच लेखक एक धाडसी निष्कर्ष काढतात. काय? ते म्हणतात की यावरून असं दिसतं की तिसरे स्वर्ग, जे नंदनवनाचे दुसरं नाव आहे, हे असे क्षेत्र आहे जिथे सैतान कार्य करू शकतो. अच्छा. त्यामुळे ते कदाचित देवदूतांचे सर्वोच्च स्वर्ग नसावे. ती एक वेगळीच जागा आहे जिथे परीक्षा आणि मोह दोन्ही शक्य आहेत. आणि मग हुतात्म्यांना मिळालेल्या बक्षिसाचं काय? ते राज्य करतील असं म्हटलं होतं, तेही तात्पुरतं आहे का? हो, या स्रोतानुसार नवीन पृथ्वी हे हुतात्म्यांसाठी बक्षिसाचं जग आहे, पण हे बक्षीसही 10,000 वर्षानंतर संपेल. म्हणजे तेही मर्यादित. हो, श्वेत सिंहासनाच्या न्यायाच्या वेळी सर्व संत समान होतील. तिथे कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ राहणार नाही. 10,000 वर्षांसाठी मिळालेला विशेष दर्जा नंतर राहणार नाही. म्हणजे न्यायाच्या अंतिम क्षणी सगळे एकाच पातळीवर येतील. बरोबर. आणि यावर जोर देण्यासाठी स्रोत एक मार्मिक प्रश्न विचारतात. कोणता? तुम्ही 100 वर्षांच्या निष्ठेसाठी 10 लाख वर्षांच्या बक्षिसाची अपेक्षा करता का? हा प्रश्न देवाच्या न्यायाच्या आणि समानतेच्या कल्पनेवर भर देतो. बक्षीस आहे, पण ते मर्यादित आहे, आणि अंतिम न्याय सर्वांसाठी समान आहे. हा यामागील एक गहन विचार दिसतो. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? आपण सुरुवात केली होती एका सुंदर नंदनवनाच्या कल्पनेने, आणि आता आपण पोचलो आहोत एका तात्पुरत्या परीक्षेच्या जागेवर, जिथे सैतानसुद्धा परत येऊ शकतो. हो, या स्रोतांनुसार 7वा दिवस म्हणजे नवीन पृथ्वीवरील 1000 वर्षांचे नंदनवन. पण हे एक तात्पुरतं जग आहे, जे बक्षीस देण्यासाठी आणि काहींची परीक्षा घेण्यासाठी बनवले आहे. आणि त्याचा शेवट सैतानाच्या सुटकेने आणि अंतिम न्यायाने होतो. ही व्याख्या नंदनवनाच्या सर्वसाधारण कल्पनेपेक्षा खूपच वेगळी आणि अधिक गुंतागुंतीची आहे. नक्कीच. सर्वसाधारणपणे नंदनवन हे कायमस्वरूपी आणि स्थिर मानले जाते. पण इथे चाचणी, न्याय आणि बक्षिसाची एक मर्यादित मुदत यावर जोर दिला आहे, जे या विश्लेषणाला एक वेगळे परिमाण देते. हे आपल्याला आठवण करून देतं की गोष्टी नेहमीच सरळ आणि सोप्या नसतात, विशेषतः जेव्हा आपण अशा गहन धर्मशास्त्रीय संकल्पनांचा विचार करतो. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. या स्रोतांनुसार नंदनवनासारख्या स्थितीतही, जिथे 1000 वर्ष शारीरिक वासना नसतील, तिथेही मनुष्य म्हणजे आत्मिक शरीरात सैतानाकडून फसवला जाऊ शकतो. हे मानवी स्वातंत्र्याची इच्छा आणि मोहाच्या स्वरूपाबद्दल काय सूचित करते, यावर नक्की विचार करा.